नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी सर्वांचे हार्दिक असे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेले वेगवेगळे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी यावर आधारित अतिसंभाव्य प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचे प्रश्न। पहिला प्रश्न आहे, तक्र या तत्सम शब्दाचा समानार्थ खालीलपैकी तद्भव शब्द कोणता असं विचारलं आहे। आता तक्र म्हणजे काय, तर तक्र पासून ताक हा शब्द तयार झालेला आहे, म्हणून याचं उत्तर असेल ताक हा शब्द बनलेला आहे। तक्र हा तत्सम शब्द आहे आणि ताक हा तद्भव शब्द आहे। दुसरा प्रश्न आहे, इतमाम या मराठी शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द। आता इतमाम म्हणजे बघा, आपण बऱ्याच वेळा ऐकतो शासकीय इतमामात जवानाला श्रद्धांजली वाहिली। आता इतमाम म्हणजे काय, तर सरंजाम। याचं उत्तर काय आहे, सरंजाम। म्हणजे 2 नंबर हे याचं उत्तर असणार आहे, सरंजाम। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही। आता भाववाचक नाम विचारले बघा, यामध्ये पर्याय जर बघितले तर सगळे भाववाचक नाम आहेत, फक्त 4 नंबरचा पर्याय तांबे हा जो पर्याय आहे तो सामान्य नामामध्ये येतो, विशेष नामामध्ये येतो, त्यामुळे तांबे हे काय येणार आहे, या प्रश्नाचं उत्तर येणार आहे, तो भाववाचक नाम नाहीये। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, तू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील वर या शब्दाची जात ओळखा। आता बघा, वर हा शब्द वाक्याच्या शेवटी आलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे वाक्याच्या शेवटी काय असतं, क्रियापद असतं, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे क्रियापद, हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विषय भारतीय संविधानातील राज्यसूचीमध्ये नाही। तर बघा, शेती, कायदा व सुव्यवस्था आणि तुरुंग प्रशासन हे विषय राज्यसूचीमधले आहेत आणि चलन व्यवस्था हा जो विषय आहे तो केंद्र सूचीमधला आहे, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे चलन व्यवस्था। त्यानंतर बघा, राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा। आता कर्ता कसा ओळखायचा बघा, क्रियापदाला नारा कोण प्रश्न विचारायचा, म्हणजे आता क्रियापद काय आहे, शोभतो आहे, मग शोभणारा कोण, तर मुकुट, म्हणजे मुकुट हा काय होईल, वाक्याचा कर्ता होईल। शोभणारा कोण हे ज्याचं उत्तर येईल तो वाक्याचा कर्ता असतो, म्हणून मुकुट हा याचं पर्यायाचं उत्तर येईल 2 नंबर। त्यानंतरचा प्रश्न आहे, शुक्लकाष्ट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता। बऱ्याच वेळा आपण हा शुक्लकाष्ट शब्द वापरतो बघा दैनंदिन जीवनामध्ये, हे माझ्या मागचे शुक्लकाष्ट कधी संपणार आहे कोणास ठाऊक असं आपण म्हणतो। म्हणजे शुक्लकाष्ट म्हणजे एखादं संकट, म्हणजेच काय येणार याचा अर्थ, तर नुसतं लचांड मागे लागणे, म्हणजे एक संकटावर संकट आपल्या मागे लागणं, यालाच आपण शुक्लकाष्ट असं म्हणतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, हिकमत या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द बघा। हिकमत म्हणजे काय, तर मसलत करणे, म्हणजे चर्चा करणे थोडक्यात। हिकमत म्हणजे काय, मसलत, या शब्दाचा समानार्थी शब्द मसलत येईल। चला, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाकी हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे। आता बघा, खाकी हा शब्द कशातून आलेला आहे, तर फारसी या भाषेतून आलेला आहे। खाकी हा शब्द फारसी शब्द आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मधु पुस्तक वाचत असे या वाक्यातील रीती काळातील रूप कोणते। आता रीती काळातील असे हा शब्दावरून आपल्याला भूतकाळ जाणवतो, म्हणजेच हे कशाचं वाक्य आहे, रीती भूतकाळाचं वाक्य असेल, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मराठीत एकूण किती रस आहेत। तर मराठीत किती रस आहेत, 9 रस। आपण बऱ्याच वेळा म्हणतो 9 रस आहेत, 9 रस रत्न म्हणतात बघा, तसं मराठी भाषेमध्ये 9 रस आहेत, म्हणून याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। त्यानंतर संख्या विशेषणाचे एकूण प्रकार किती विचारलेत। आपल्याला माहिती आहे संख्या विशेषणाचे एकूण किती प्रकार आहेत, तर 5 प्रकार संख्या विशेषणाचे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल। त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया। बघा, तक्र या तत्सम शब्दाचा खालीलपैकी तद्भव शब्द कोणता। बघा, रिपीट झालेला क्वेश्चन आहे, तर तक्र या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे, तद्भव शब्द कोणता आहे, तर ताक हा त्याचा तद्भव शब्द आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द समुदायवाचक शब्द नाही। आता समुदायवाचक शब्द विचारलेले आहेत, नाही असं विचारलं। आता वर्गामध्ये समुदायवाचक आहे, कळप समुदायवाचक आहे, घड म्हणजे केळीचा घड आपण म्हणतो तसा, तो सुद्धा समुदायवाचक आहे, फक्त कापड हा जो शब्द आहे तो समुदायवाचक शब्द नाही, म्हणून याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। त्यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या नामांची अनेक वचने होतात। आता बघा, कोणत्या नामाची अनेक वचने होतात, तर भाववाचक नामाची, विशेष नामाची, की वरीलपैकी सर्व। तर बघा, सामान्य नामाची कधी अनेक वचने होत नाहीत, विशेष नामाची पण अनेक वचने होत नाहीत, पण भाववाचक नामाची मात्र अनेक वचने होत असतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, काट्याचा नायटा करणे या म्हणीचा कोणता अर्थ होत नाही असं विचारलंय। बघा, रत्नागिरी पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे, तर काट्याचा नायटा करणे म्हणजेच काय, तर पराचा कावळा करणे किंवा राईचा पर्वत करणे, याचा त्यांनी उत्तर दिलेलं आहे क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे, हे त्याचं उत्तर दिलेलं आहे, पण याचं खरं उत्तर आहे की काट्याने नायनाट करणे, कारण काट्याने नायनाट करणे
याचा अर्थ काट्याचा नायटा करणे असा होत नाही. तर बाकीचे जे 3 पर्याय आहेत हा त्याचा अर्थ होतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर, आता आपल्याला माहिती आहे 4 संयुक्त स्वर आहेत, ए ऐ ओ औ, म्हणजे ए हा काय आहे, संयुक्त स्वर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विसंगत शब्द ओळखा. ओढा, तलाव, विहीर, डबके. आता हा जो पर्याय बघितले तर पुल्लिंग आणि स्त्रीलिंग किंवा हे करून चालणार नाही. तर इथं काय आहे, ओढा काय आहे तर वाहता प्रवाही आहे, आणि तलाव, विहीर आणि डबके कसं आहे, स्थिर पाणी आहे. म्हणून ह्यामधील पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. आता नपुसकलिंगी शब्द ओळखण्यासाठी काय, ते ज्याला पर्याय लागल तो नपुसक. आता ग्रंथ, तो ग्रंथ म्हणतो आपण. देह, तो देह. शरीर, ते शरीर आपण म्हणतो. आणि ती पगडी, म्हणजे नपुसकलिंगी कुठलं येईल तर ते शरीर हे याचं उत्तर येईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, षटकर्णी होणे. आता षटकर्णी होणे म्हणजे अनेकांना एखादी गोष्ट माहीत होणे असा त्याचा अर्थ होते. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 अनेकांना समजणे असं दिलेलं आहे बघा त्यांनी. पर्याय क्रमांक 2 अनेकांना समजणे, एकच गोष्ट अनेकांना वाऱ्यासारखी पसरणे, त्यालाच म्हणतात षटकर्णी होणे. चला पुढील प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या जाती अविकारी आहेत. आता अविकारी शब्दाची जात कुठली आहे तर क्रियाविशेषण ही शब्दाची अविकारी जात आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत नाही. अविकारी म्हणजे बदल होत नाही. बाकीच्या जातीमध्ये बदल होत असतो, क्रियापदामध्ये बदल होत असतो, विशेषणामध्ये बदल होत असतो, सर्वनामामध्ये बदल होत असतो, पण क्रियाविशेषणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, म्हणून ती अविकारी जात आहे. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही असं विचारलं आहे. आता तत्सम म्हणजे संस्कृतमधून आलेला नाही असा शब्द विचारला आहे. तर झोप हा शब्द बघा देशी शब्द आहे. बाकीचे शब्द आहेत भूगोल, परंतु, जल हे सगळे तत्सम शब्द आहेत. त्यामुळे झोप हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते असा पुढचा प्रश्न आहे. आता कठोर व्यंजन विचारले आपल्याला माहिती आहे. कठोर व्यंजन म्हणजे कची लाईन, म्हणजे च हे त्याचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह. आता संधीचा विग्रह करायचा. अत्यंत आपल्याला माहिती आहे अति अधिक अंत, पण विग्रह करत असताना अतिला तला पहिली वेलांटी पाहिजे. पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 आणि 3 यामध्ये 3 पर्याय क्रमांकाला काय आहे पहिली वेलांटी आहे, आणि इथं दुसऱ्या पर्यायाला दुसरी वेलांटी, त्यामुळे दुसरा पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 3 येणार, अति अधिक अंत हे याचं उत्तर येईल. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, ती परीक्षा देते या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा. आता ती या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे आणि त्याचं व्याकरण चालवायचं आहे. आता बघा जरा पाहिलं आपण तर काय, ती हे काय आहे सर्वनाम आहे. ती हे सर्वनाम आहे या वाक्यामध्ये. त्याचबरोबर ती हे काय आहे स्त्रीलिंगी रूप पण आहे, आणि ती हे एकवचनी आहे, बरोबर आहे का. आणि ती या वाक्यामध्ये देणारी, परीक्षा देणारी कोण तर ती, म्हणून हा कर्ता आहे. म्हणजे हे असे पर्याय कुठले कुठे आहेत तर सर्वनाम आहे, स्त्रीलिंगी आहे आणि एकवचन आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे. आता पुल्लिंगी शब्द विचारलाय आपण, त्याला तो, ती, ते लावू शकतो. आता तो नदी होऊ शकत नाही, ती नदी आहे. ते सरोवर आहे, ते नपुसकलिंग येते. ते कुंड आणि तो झरा, झऱ्याला तो शब्द लागतो म्हणजे तो हा पर्याय लागतो, म्हणून तो झरा म्हणजे हा पुल्लिंगी होईल. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी हे रीती भूतकाळाचे उदाहरण. आता भूतकाळ म्हटलं की आपल्याला माहिती आहे असे असा शब्द पाहिजे. भूतकाळाच्या वाक्यामध्ये शेवटला असे शब्द पाहिजे. मग असे शब्द असणारा इथं पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक 1. इथं असे हा शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. मंगेश गाणे लिहित असे हे रीती भूतकाळाचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रयोग ओळखा. आता प्रयोग ओळखा. आम्ही पुस्तक वाचले. तर प्रयोग कसा ओळखायचा तर पहिल्यांदा यातलं कर्ता आणि कर्म शोधून काढायचं. आता काय आहे बघा, वाचणारा कोण, मी, आम्ही, म्हणून आम्ही हे काय झालं क्रियापद कर्ता झाला, आणि वाचनाची क्रिया कोणावर झालेली आहे तर पुस्तकावर झालेली आहे, म्हणून पुस्तक हे काय झालं कर्म झालं. आणि मग आपण आता काय करायचं, एकदा कर्ता बदलून बघायचं क्रियापद बदलते का. कर्त्याप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग, आणि कर्माप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल तर कर्मणी प्रयोग, आणि जर क्रियापद बदलतच नसेल तर ते भावी प्रयोगामध्ये येते. आता बघा, वाचणारा आम्ही, मग आम्ही बदले, मी आम्हीच्या ऐवजी मी ती एकवचनी घेतो, मी पुस्तक वाचले, बदलत नाही, म्हणजे कर्त्याप्रमाणे ते क्रियापद बदलत नाही. त्याऐवजी मी आता पुस्तक बदलून बघतो, पुस्तक एकवचनी पुस्तके होईल, म्हणजे आम्ही पुस्तके
वाचली. बघा इथं पुस्तकानुसार काय झालं, क्रियापद बदललं, म्हणून याचं उत्तर काय येईल, कर्मणी प्रयोग, पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्थिर पल जल पल सलील या ओळीतील अलंकार ओळखा. बघा आता इथं काय झालेलं आहे, पल पल ह्या शब्द रिपीट झालेले आहेत. मग एखादा शब्द जर पुन्हा पुन्हा त्याचा रिपीट होत असतील तर तो कुठला अलंकार असतो, अनुप्रास हा अलंकार असतो. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येईल अनुप्रास अलंकार. त्यानंतरचा प्रश्न आहे, अब्द या शब्दाचा पर्यायी शब्द ओळखा. अब्द हा शब्द कशाला समानार्थी आहे, पर्यायी शब्द म्हणजे समानार्थी शब्द, तर मेघला आहे. मेघ म्हणजे ढग, मेघ ढग अब्द हे पर्यायवाची एक समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 2 हे आन्सर येईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी अचूक शब्द कोणता. आता अचूक शब्द पर्याय क्रमांक 1, प ला दुसरा उकार यायला पाहिजे आणि स्थ ला पहिली वेलांटी आणि ती ला दुसरा उकार दुसरी वेलांटी, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल पूर स्थिती. त्यानंतर पुढील प्रश्न, इतिश्री होणे. आता इतिश्री होणे म्हणजे काय, तर शेवट होणे. जसा ओनामा होणे म्हणजे सुरुवात होणे, ओनामा होण्याचा विरुद्धार्थी इतिश्री होणे म्हणजे शेवट होणे, हा त्याचं उत्तर येईल. बघा पर्याय क्रमांक 1 शेवट होणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मितव्ययी प्रश्न आहे, मितव्ययी म्हणजे काय. आता मितव्ययी, व्यय म्हणजे खर्च आणि मित म्हणजे कमी खर्च करणारा, म्हणजे असा कोण असतो तर काटकसरीने राहणारा. आपण म्हणतो मितभाषी आहे, मितभाषी म्हणजे कमी बोलणारा, मितभाषी म्हणजे कमी बोलणारा, तसा मितव्ययी म्हणजे कमी खर्च करणारा म्हणजेच काटकसरीने राहणारा, हे त्याचं उत्तर येईल म्हणजे मितव्ययीचा अर्थ. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 34वा, दशभुजा. आता दशभुजा हा कोणत्या प्रकाराचा समास आहे. आता बघा दशभुजाचा आपण समासाचा विग्रह जर केला तर काय येतो बघा, ज्याच्या 10 भुजा आहेत असा तो. म्हणजे जर ह्या वाक्याचा आपण फोड केली तर या वाक्यामध्ये ज्याच्या 10 भुजा आहेत असा तो कोण, तर रावण. या वाक्यामध्ये रावणाचा डायरेक्ट उल्लेख दिलेला नाहीये. तर एखाद्या गोष्टीवरून दुसरीच गोष्ट जेव्हा वस्तू किंवा व्यक्ती साध्य होत असेल, दिसत असेल, तर त्याला आपण कुठला अलंकार म्हणतो, समास म्हणतो, तर त्याला म्हणतो आपण बहुव्रीही समास. म्हणून हे दशभुजा हे कुठल्या समासाचं उदाहरण आहे, बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, गृह, हस्त, शीर्ष हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत. आता बघा गृह हा तत्सम शब्द आहे, गृह या तत्सम शब्दापासून घर हा तद्भव शब्द तयार झाला, हस्त या तत्सम शब्दापासून हात हा तद्भव शब्द तयार झाला आणि शीर्ष या तत्सम शब्दापासून डोके किंवा शिर आपण म्हणतो हा शब्द तयार झाला. म्हणजे हे कुठल्या प्रकारचे शब्द आहेत, तर तत्सम आहे तसे मराठीमध्ये आलेले शब्द आहेत, म्हणून हे तत्सम हे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, षष्टी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते आहेत. हे आपल्याला पाठच पाहिजे, तक्ता पाठ पाहिजे. षष्टीचे एकवचनी प्रत्यय कुठले आहेत, तर चाची चे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचे उत्तर आहे. मंदाक्रांता या अक्षरगण वृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर असतात. आता मंदाक्रांता जर अक्षरगण वृत्त आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये एका चरणामध्ये 17 अक्षरे असतात, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर येईल, 17 अक्षरे असतात. आता पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत. आता गण आपल्याला पाठ पाहिजे बघा, मस जस ततग हे शार्दूल विक्रीडित या वृत्ताचे काय आहेत, गण आहेत, ते आपल्याला पाठ पाहिजे. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. पुढचा प्रश्न आहे बघा, आता चालू घडामोडीवरील प्रश्न पाहू आपण. सध्या चालू असलेली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे. बघा सध्या चालू असलेली ऑलिम्पिक स्पर्धा आपल्याला माहिती आहे पॅरिस येत आहे. आता पॅरिस हे कोणत्या देशात आहे, तर पॅरिस हे कुठं आहे, फ्रान्स या देशात. म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात चालू आहे, सध्या फ्रान्स या देशात ही सध्या स्पर्धा चालू आहे, आपल्याला माहिती आहे फ्रान्स इथं चालू आहे ती. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून करंटमधील प्रश्न आहे बघा, कोणाची नेमणूक झाली आहे. तर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आपल्याला माहिती आहे CP राधाकृष्णन यांची नेमणूक झालेली आहे. हे पूर्वी कुठले राज्यपाल होते माहिती आहे का तुम्हाला. बघा हे पूर्वी झारखंड या राज्याचे राज्यपाल होते, त्यानंतर आता त्यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय लष्करात दाखल झालेली पहिली स्वदेशी आत्मघातकी ड्रोन कोणती. महत्वाचा प्रश्न आहे बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर पहिली स्वदेशी आत्मघातकी ड्रोन कुठे, तर नागास्त्र 1 पर्याय क्रमांक 3 नागास्त्र 1 हे याचं उत्तर आहे. ही आत्मघातकी ड्रोन स्वतः भारतानं निर्माण केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी संपूर्ण मुलींच्या पहिल्या सैनिकी शाळेचे उद्घाटन झालेले आहे. हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बघा, कोणत्या शाळेचे उद्घाटन झाले, सैनिकी शाळा, आणि ती ही पूर्ण मुलींची सैनिकी शाळा आहे. तर वृंदावन हे जे उत्तर प्रदेश मधलं ठिकाण आहे, या वृंदावन या ठिकाणी
राजनाथ सिंग यांच्या हस्ते पहिल्या सैनिकी शाळेचे उद्घाटन झालेलं आहे. चला त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मोझांबिक देशाची राजधानी कोणती? तर मोझांबिक देशाची राजधानी कोणती आहे? तर मापुटो. यातलं बरेच बघा, अंगोला हा स्वतः देशच आहे आणि यांनी विचारलेली आहे राजधानी, त्यामुळे मापुटो ही मोझांबिकची राजधानी आहे, याचं उत्तर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत नुकतेच समाविष्ट करण्यात आलेले मोईदाम हे ऐतिहासिक स्थळ. बघा महत्वाचा प्रश्न आहे, ऐतिहासिक स्थळ म्हणून मोईदामचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झालेला आहे आणि ते आपल्या भारतामधील आसाम या राज्यातील आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल, आसाम राज्यातील आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत? सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत? माननीय दीपक केसरकर हे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री सध्या आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय बनावटीचे अस्त्र नावाचे क्षेपणास्त्र बनवलेले आहे? आता अस्त्र नावाचे क्षेपणास्त्र, आता क्षेपणास्त्र कोणती संस्था बनवते भारताची आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे. DRDO ही जी संस्था आहे ही भारतीय क्षेपणास्त्रामध्ये काम करते. इस्रो ही संस्था अवकाशयानाचं काम करते. अवकाशामध्ये आपण एखादे यान सोडतो किंवा उपग्रह सोडतो, त्याच्यासाठी इस्रो नावाची संस्था काम करते. आणि जी भेल ही संस्था आहे ही उद्योगधंद्याशी संबंधित संस्था आहे. मग राहिला प्रश्न कुठला? तर DRDO ही अस्त्र नावाचं क्षेपणास्त्र बनवते, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील कोणत्या समाजातील घटकासाठी आहे? बघा प्रश्नामध्येच काय आहे याचं उत्तर आहे वयोश्री. वयोश्री म्हणजे वय झालेली, म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो, वयोवृद्ध, म्हणजे वयाच्या 65 वर्षावरील लोकांसाठी ही जी महाराष्ट्राची योजना आहे वयोश्री योजना, तर या घटकासाठी ती आहे, म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचं विचारले बघा प्रश्न, सिंगापूरचे पंतप्रधान. आता सिंगापूरचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? लॉरेन्स वॉंग हे सिंगापूरचे सध्याचे पंतप्रधान आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, 2024 श्रीलंकेविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेचा कर्णधार कोण? बघा प्रश्न कधीचा विचारला आहे? 2024 श्रीलंकेविरुद्धची T20 मालिका विचारली आहे. इथं रोहित शर्मा किंवा विराट कोहली हे दोघे जण येणार नाहीत. का येणार नाहीत? कारण ह्यांनी वर्ल्ड कप 2020 जो वर्ल्ड कप झाला त्याच्यानंतर या दोघांनी काय केलेले आहे? निवृत्ती घेतलेली आहे. त्यामुळे हे दोन पर्याय तर येणारच नाहीत. आणि हार्दिक पांड्यानं सुद्धा काही वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्यामुळे सूर्यकुमार यादवकडे T20चं कर्णधारपद देण्यात आलेलं आहे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 सूर्यकुमार यादव, जी की सिरीज त्यांनी आता जिंकलेली आहे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली. आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून सुद्धा सूर्यकुमार यादवचीच निवड करण्यात आलेली आहे, म्हणून याचं उत्तर येईल सूर्यकुमार यादव हा कर्णधार होता. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बघा, 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती राष्ट्रीय सहभागी झालेत? महत्वाचा प्रश्न आहे. किती राष्ट्रीय तोंडपाठ झाले बऱ्याच मुलांना, हा प्रश्न वारंवार रिपीट होत आहे. तर 206 राष्ट्र पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली आहेत. तर अशा प्रकारे हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि हे महत्वाचे प्रश्न वारंवार पाठांतर करून परीक्षेमध्ये भरपूर असे मार्क्स काढा. तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही असेच व्हिडिओ पाहणार असाल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.